संपूर्ण आणि त्याचबरोबरीने आमच्या स्टेजवर देखील एक कॉन्स्टेबल आहेत, साहेबांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. हा या गावाचं भूषण आहे आणि या गावाचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. मित्रांनो, वळणार आहोत यानंतर मैदानाच्या दिशेने. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. जाऊयात आपण विद्यमान सामन्याकडे, ज्या ठिकाणी या दुसऱ्या फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला करण जोशी संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल कडवे संघ. दोन्ही संघांनी दिमागदार विजय प्राप्त केला होता पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये, ज्या ठिकाणी या आजच्या संपूर्ण स्पर्धेतील आणि संपूर्ण दिवसातील सर्वोच्च धावसंख्या कडवे संघाने धावफलकावरती लावली होती. तब्बल 58 धावा धावफलकावरती लावल्या होत्या. त्यानंतर मात्र करण जोशी टीमने देखील एक अष्टपैलू खेळ केला होता संपूर्ण सामन्यामध्ये. आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडून देखील आनंद मगदूम प्लेयर ऑफ द मॅच ठरले होते. येस, या ठिकाणी आपण पाहतोय बाबा प्लेयर ऑफ द मॅच. या ठिकाणी बाबा यांना सन्मानित केले जाते. ASI हौसनूर साहेब, NCO मुंबई पोलीस यांच्या हस्ते मात्र त्यांना प्लेयर ऑफ द मॅचचा मेडल, त्याचबरोबर एक आकर्षक टी शर्ट देखील देऊन सन्मानित केले जाते. इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल शॉटम पुलचा फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेटला एक चांगला झेल कंप्लीट होईल आणि विकेट होईल पतन. फलंदाज मात्र प्रशांतला माघारी परतावं लागलंय. शून्याचा चष्मा घालून मात्र यावेळेस परतीचा मार्ग धरावा लागतोय. 0 या धावसंख्येवरती मात्र पहिली विकेट गमावली आहे कडवे या संघाने. मागील मॅच मध्ये एक लाजवाब खेळ केली होती. या सामन्यात मात्र ते प्रभावशाली खेळ करू शकले नाहीयेत आणि आनंद मगदूम यांनी आपला क्लास दाखवलेला आहे. कामी सातत्याने चर्चेत असणारा खेळाडू आहे हे देखील सांगताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय आनंद मगदूम. प्रशांत बाद होऊन माघारी परतले. तदनंतर मात्र तिसऱ्या क्रमांकावरती सचिन. यावेळेस मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न व्ही शेप मध्ये. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने धावतायत जरूर. 1 बाउन्स बॉल कॅरी होईल, गॅदर होईल. तदवर मात्र 2 धावा निश्चितच कंप्लीट होतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकाचा श्रीगणेशा होताना अर्थातच कडवे या संघाच्या दुहेरीने मात्र या ठिकाणी आपलं देखील स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिन. मागील मॅच मध्ये देखील त्यांनी चांगली खेळी केली होती. यस, इथे आखूड टप्प्याचा बॉल, हुकचा फटका, बॉल चाललाय सरळ. दुहेरी धावा मात्र कंप्लीट होतील 2 धाव्यांच्या मदतीने. धावफलक आणखीन थोडंसं पुढे सरसावेल, वधारेल. धावफलकाचा होईल विकास, परिवर्तन. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती असतील सध्याच्या घडीला 4 धावा. 4 धावा. एक महत्वाची विकेट गमावली अर्थातच ती म्हणजे प्रशांतची. जो प्रशांत मागील मॅच मध्ये अशांत होता, या मॅच मध्ये मात्र त्याला शांत केलं अर्थातच आनंद यांनी. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा सबमरीन डिलिव्हरी, परंतु दिशा थोडेसे भरकटलेले पाहायला मिळत आहेत. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंच देखील आमच्याकडे वळतायत आणि इशारा करतील येस इट इज अ व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात निश्चितच 1 धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होतीये. टीमची टोटल या अवांतरच्या एक्स्ट्राच्या मदतीने जाऊन पोहोचली तब्बल 5 या आकड्यावरती. दरम्यान आनंद मात्र आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होतील. पंचांच्या डावीकडून राईट ओव्हर द विकेटने समोर सचिनसाठी. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा बॉल, पुलचा फटका, परंतु गतीने बीट केलेलं पाहायला मिळतंय बॅटर सचिन यांना. कारण परफ्यूम डिलिव्हरी कुठेतरी आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. कारण अगदी फलंदाजाच्या नाका नजीक बॉल सरळ यष्टीरक्षक संतोषच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळाला. एसटीच्या मागून मात्र एसटीचा देखील छोटासा प्रयत्न होता, त्यामध्ये फारसं यश आलेलं पाहायला मिळत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर्स रोल केले, गतीमध्ये परिवर्तन. स्लोवर 1 पीक करू शकले नाही सचिन. गतीमध्ये केलेलं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. 5 स्लोवर 1, कधी तेज तर्रार, कधी स्लोवर 1, अशा प्रकारचं असणारा व्हेरिएशन आपल्याला आनंद यांच्या गोलंदाजी मधून आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक 1 ची सांगता होताना धावफलकावरती असतील 5 धावा. एक महत्वाची विकेट गमावली कडवे संघाने अर्थातच प्रशांत याची. चला त्वरा करा, फास्ट खेळा, थोडस विनंती असेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ स्वतः आयोजक आहात,
आज सकाळच्या सत्रापासून तुम्ही सुसज्ज असं आयोजन आपल्याला तुमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल, त्यामुळे तुम्हाला देखील थोडीशी छोटी सूचना आहे की आपण देखील थोडंसं सहकार्य करा. जरूर आयोजक आहात परंतु तुमचा स्पर्धेतील सहभाग कशा पद्धतीचा असेल हे देखील महत्त्वाचे असेल. यावेळेस मात्र वेग वेग आणि वेग होता हा करंजसी गावचा शाहूवाडी तालुक्याचा. परफ्यूम डिलिव्हरी पुन्हा एकदा पहिलाच बॉल अक्षरशः फलंदाजाच्या नाका नजीक मात्र सरळ यष्टीच्या रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. रोहन येथील बॉलवरती बॉलची फेकी करतील, त्यावर मात्र 2 धावा निश्चितच कंप्लीट होत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने बऱ्याच कालावधीनंतर मात्र धावफलकावरती थोडासा बदलाव होतोय. 7 धावा असतील धावफलकावरती. आतापर्यंत जर पाहिलं तर तब्बल 8 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. 8 चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळलेला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर आनंद मगदूम, दुसऱ्या षटकामध्ये स्वतः संतोष मगदूम. यावेळेस थोडंसं दिशा भरकटलेले पाहायला मिळत आहेत. पंच आमच्याकडे वळतायत आणि इशारा करतायत या सिटीचा व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात एक धाव निश्चितच टीमच्या टोटलमध्ये अर्जित होते. अवांतरच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 9 या आकड्यावरती, माफ करा 8 या आकड्यावरती. 8 धावा असतील धावफलकावरती. हा कुठेतरी निश्चितच जखडून ठेवण्याचं काम ह्या दोन्ही बंधूंनी केलेलं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या आनंद यांनी 5, त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत मात्र संतोष या सामन्यामध्ये त्याच पद्धतीची अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान मात्र बराच वेळ चेंडू हवेत होता. एक धाव तर निश्चितच कंप्लीट होईल. थोडंसं संत गतीचं क्रिकेट सध्याच्या घडीला आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. सिंगल डबलचा खेळ, कुठेही मोठे फटक्याचा प्रयत्न होतोय मात्र त्यामध्ये यश येताना पाहायला मिळत नाहीये, कारण गोलंदाजीच अचूक टप्प्याचे होते. यावेळेस पुन्हा एकदा खूपच अचूक टप्प्याचा चेंडू, त्याच कारणाने पंचाने देखील संतोष यांना दंडित घोषित केले. अगदी फलंदाजाच्या डोक्याच्या बराचसा वरतून जाणारा चेंडू, त्याच कारणाने मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय. अवांतरने धावफलक जाऊन पोहोचले 9-10 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू परफेक्ट टप्प्यावरती, आपल्याला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होताना पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं नाहीये फलंदाजाला मोठे फटकेबाजी करण्याचं. पूर्णपणे बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय फलंदाजांना दोन्ही बंधूंनी. पहिल्या षटकामध्ये आनंद यांनी आणि दुसऱ्या षटकामध्ये संतोष. काय लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी अचूक टप्प्याचा बॉल शॉट, पुलचा फटका. पुल पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल, बिग हिट, षटकार. हा थोडासा टप्पा चुकला, अकूट टप्प्याचा बॉल झाला, त्याच्यावरती सचिन यांनी आक्रमण केलं आणि आक्रमण तब्बल 6 धावा देऊन गेलं आणि या 6 धावेनिशी मात्र धावफलक उसळी घेऊन जाऊन पोहोचले तब्बल 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन अ स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक महत्वाची विकेट गमावली आहे प्रशांत यांच्या स्वरूपात. थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सचिन यांचा. यावेळेस मात्र डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतायत. दोन्ही हात जमिनीशी करतायत समांतर आणि धाव असेल अवांतर. अवांतरच्या स्वरूपात निश्चितच एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 17 रन ऑन अ स्कोर कार्ड. दरम्यान संतोष आपला बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतील. यावेळेस मात्र फुल टॉस ऑन साइडला पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून फेकी येईल, तदवर मात्र निश्चितच एक धाव कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या मदतीने मात्र षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये संपन्न होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती असतील 9 धावा प्रति षटकच्या सरासरीने 18 धावा. विनंती असेल थोडं सहकार्य करा संतोष मगदूम, थोडं सहकार्य करा, स्पीडअप ठेवा सामन्यामध्ये. चला याच्यानंतर दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. अंबाबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी वर्सेस शिवशंभू स्पोर्ट्स मालेवाडी. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना माझी विनंती असेल की आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचंय. धावसंख्या धावफलकावरती असेल 18. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा प्रति षटकच्या सरासरीने
अंतिमचं महत्वाचं हाणामारीचं षटक घेऊन ओंकार येत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. डीप मध्ये संतोष पाटील डाऊन दी बॉल कोणतीही चुकी करत नाही आणि पहिल्याच बॉल वरती एक सफलता प्राप्त करतायत ओंकार पाटील यांनी. मात्र सचिनला माघारी धरलंय. सचिन वैयक्तिक 11 धाब्यांचं योगदान देऊन मात्र माघारी परतताना थोडं सहकार्य करा विनंती असेल. नवीन येणारा बॅटर थोडंसं फास्ट घ्या. चला सूरज थोडंसं फास्ट घ्या. इनेट नंबर 4 वरती बॅटिंगसाठी मैदानामध्ये नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. अर्थातच सूरज कडवे गावचा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू सूरज बॅटिंगसाठी मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती. दरम्यान ओंकारचे इरादे मात्र काहीतरी वेगळे दिसतात. पहिल्याच बॉल ते सफलता प्राप्त केली. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ज्या ठिकाणी एक धाव तर निश्चितच कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं 19. या षटकामध्ये कुठेतरी धावा रोखण्याचा निश्चितच प्रयत्न असेल ओंकार याचा, कारण मागील षटक थोडंसं महागडं ठरलं. 13 धावा खर्च केला संतोष यांनी. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केला होत्या आनंद यांनी. यावेळेस मात्र पुन्हा तोच टप्पा, परंतु यावेळेस पाहावं लागेल पंचांचा इशारा काय येतो. येस, फलंदाज मात्र सुखरूप पोहोचलेला दिसतोय आणि 1 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. येस, दरम्यान मात्र आपण पाहतोय ओंकार आखूड टप्प्याचा बॉल, पुलचा फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे संतोष कडून. यावेळेस मात्र चुकी होतीये. झेल मात्र धरणीला दान होतोय. यावेळेस मात्र धावचीची संधी आणि पंचांचं बोट आकाशाकडे जातं. याचा अर्थ फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाजाला डगआउटचा मार्ग धरावा लागेल. विकेट होईल पतन. फलंदाज मात्र मंगेशच्या वेळेस माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतःवरती नाराज आहेत जरूर, कारण ज्या धावेची गरज नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र स्वतःची विकेट गमावली. नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये इनॅट नंबर 5 अमोल 5व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होताना. परंतु गोलंदाजाचं कौतुक व्हावं लागेल. ज्या पद्धतीची आतापर्यंत ओंकारने गोलंदाजी केली लाजवाब षटक आपल्याला पाहायला मिळते. परंतु यष्ट्यांच्या मागून आनंद मगदूम चित्याच्या चपाळीने डोळ्याची पापणी लवती न लवती एवढ्या कमी वेळेत यष्टीचित केलंय फलंदाज. अर्थातच अमोल यांना माफ करा सूरज यांना, सूरजला माघारी परतावं लागते. चला एक फास्ट घ्या थोडस. नवीन बॅटर थोडस सहकार्य करा. फास्ट घ्या. नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये प्रणित दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे 6व्या क्रमांकावरती. तिसऱ्या आणि अंतिम षटकातील अजून एका चेंडूचा खेळ शेष असेल. आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 3 विकेट गमावले आणि 3 धावा फक्त खर्च केले. ओंकारचं निश्चितच कौतुक करावं लागेल. मागील षटक थोडंसं महागडं होतं, परंतु या षटकामध्ये त्याची भर पूर्ण केली आहे. कारण अवघ्या 3च धावा पहिल्या 5 चेंडूमध्ये खर्च केल्या. त्या 5 चेंडूमध्ये 3 विकेट्स देखील प्राप्त केलेल्या आपण पाहतोय. यस, इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानात संपन्न होतोय. पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती असतील 21 धावा आणि जिंकण्यासाठी गरज असेल करंजोशी टीमला 22 धावांची. थँक्यू सो मच. 22 धावांचं लक्ष टीम पिंटू दत्ता 11 करंजोशी 18 चेंडूंच्या खेळांती. धुमाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत सर. एका बाजूला हेड, एका बाजूला टेल, अंबाई देवी आणि दुसऱ्या बाजूला टीम शिवशंभो मालेवाडी. नाणेफेक केली जाईल. अंबाईवाडी संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन सर. हेड कॉल केला आहे आणि इट इज अ हेड. धन्यवाद धुमाळ साहेब. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले हे गोड व्यक्तिमत्व आज आपल्या बहुमूल्य वेळ काढून मात्र उपस्थित राहिलेले आहेत सर. आपल्या मनापासून आभार. अभिनंदन. टॉस जिंकलाय. दुसऱ्या फेरीतील लढत 3 षटकांची मॅच. निर्णय काय? क्षेत्ररक्षण.
अगदी पहिला सामना आपण जिंकला, काही बदल असेल संघामध्ये? बदल असेल, 2 प्लेयर आम्ही चेंज करणार आहे. समोरचा संघ अगदी मालेगाव, त्यांनी देखील एक सामना जिंकलाय मालेवाडीने. काय रणनीती असेल? आम्ही 30च्या आतमध्ये रोखू शकतो. थँक्यू सो मच. शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी, टॉस गमावलाय, फलंदाजी करायची, 18 चेंडूंचा खेळ. काय टार्गेट मनामध्ये सेट केलं आहे? 40चं टार्गेट असेल आमचं, 40+. पहिला सामना आपण देखील जिंकलाय, संघामध्ये काही बदल असेल? ॲक्च्युली एक प्लेयर आहे, काय बदल नाही. थँक्यू सो मच, खूप साऱ्या शुभेच्छा. मी निश्चितच धुमाळ साहेब मुंबई पोलीस यांच्याकडे येईन. सर, ज्या प्रकारे आज आपण पोलीस दलामध्ये कार्यरत असलेलं प्रत्येक गोड व्यक्तिमत्व ऑन ड्युटी 24 तास असं म्हटलं जातं आणि नेहमी तत्परतेने उभे असतात, परंतु ज्या प्रकारे आज आपल्याला क्रिकेटची आवड आहे, आपण उपस्थित राहिलात. मसोबा चषक 2025 पहिलं वर्ष आहे. सर, कसं वाटलं आयोजन आणि काय सांगाल? आयोजन एकदम सुंदर झालेलं आहे. थँक्यू सो मच. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करेन. सर, आपण आदरपूर्वक मुख्य व्यासपीठावर बसून घ्या. टॉस जिंकला टीम अंबाईवाडी आणि त्यांनी गोलंदाजीचा घेतला निर्णय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद लव सर. जाऊयात आपण पुन्हा एकदा विद्यमान सामनेकडे, ज्या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला 21 धावा, जिंकण्यासाठी 22 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेला संघ अर्थातच पिंटू दादा 11 करण जोशी, ज्या संघाचा आज संपूर्ण दिवसभर बोलबाला आहे, जे स्वतः आयोजक आहेत, स्वतःचं आयोजन, स्वतःचं नियोजन आणि स्वतःचा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळीचा पहिलाच बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, तेज तर्रार, काहीच आक्रमक रूप आपल्याला पाहायला मिळतंय संतोष मगदुम यांचं. सहसा या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत नाहीत, काही कधीतरीच कदाचित आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं, कारण पहिला बॉल डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न असतो, नेहमी पहिला बॉल चेक करण्याचा प्रयत्न असतो, परंतु यावेळेस काहीच वेगळं मनामध्ये घेऊन उतरेला पाहायला मिळतो. या दरम्यान मात्र फटका फसलाय, पाहावं लागेल. झेल खाली क्षेत्ररक्षक, जजमेंट चुकलंय आणि झेल होतंय, धरणीला दान, विकेट होईल पतन. फलंदाज संतोषला मात्र मागील सामन्यामध्ये देखील एक जीवनदान मिळालं होतं, या सामन्यामध्ये देखील जीवनदान मिळतंय, पाहावं लागेल या सामन्यामध्ये तो काय पराक्रम घडवतोय का. जीवनदान जरूर मिळालंय, या जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे करतोय, उचलतोय, हे देखील पाहावं लागेल. दरम्यान एक संधी निर्माण निश्चितच केली होती गोलंदाज सचिनने, एक मोठी विकेट होती, त्यासाठी प्रयत्न निश्चितच सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळतील, परंतु इथे प्रशांतच्या बॅटमधून समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रशांत, बॅटर देखील प्रशांत आणि समोरच्या दिशेने लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक देखील प्रशांत असा द्वंद्व, असं युद्ध आपल्याला पाहायला मिळत असतं त्या घडीला मैदानामध्ये. यावेळी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, बॉल चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, ज्या ठिकाणी एकच धाव मिळेल आणि सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. 22 धावांचं छोटंसं आव्हान आहे, 18 चेंडू 22 धावा बनवायच्या होत्या, परंतु सध्याच्या घडीला जर गोलंदाजी पाहिली ना तर कुठेतरी निश्चितच अचूक टप्प्याचे होताना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील सांगतो इतक्या सहजासहजी आम्ही सामना सोडणार नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे आणि यावेळी संधीचं सोनं होतंय. प्रशांतला मात्र माघारी परतावं लागतंय. अवघ्या 1 धाव बनवून मात्र प्रशांत या सामन्यात स्वस्तामध्ये माघारी परततोय आणि प्रशांतची जागा घेऊन मैदानामध्ये आपण पाहतोय प्रवेश करतायत अर्थातच जयेश पाहायला मिळत आहेत. चला थोडस फास्ट घ्या जयेश. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपन्न झालाय. 5 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला सचिन यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. पाहावं लागेल या सामन्यामध्ये काही चमत्कार घडतोय का, कारण आतापर्यंत पारडं जर पाहिलं तर निश्चितच पिंटू दादा 11 करण जोशी या संघाचं जड होतं, परंतु इथे सचिनने देखील दाखवून दिलंय हम भी किसी से कम नाहीये, आम्ही देखील तुम्हाला
त्याच ताकदीची टक्कर देऊ शकतो, परंतु इथे जयेशच्या बॅट मधून तडाखा तडाखा आणि तडाखा देऊन जाईल 6 धावांचा धडाका. षटकार जयेशच्या बॅट मधून. जसा मैदानामध्ये प्रवेश केला तसा मात्र त्याने दाखवून देखील दिलं मी का मैदानामध्ये प्रवेश करतोय. स्लॉट मध्ये होता चेंडू, त्याला आउट ऑफ द प्लॉट पाठवलं निश्चितच जयेशने आणि थोडस जे दडपण होतं ते झुगारण्याचा प्रयत्न झाला. या षटकाराने मात्र निश्चितच एक सुटकेचा निश्वास टाकला असेल संतोष यांनी देखील, कारण पहिल्या 5 चेंडूवरती अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या निश्चितच आणि अखेरचा चेंडू थोडासा टप्पा चुकला, ओव्हरपिच चेंडू झाला, त्याला भिरकावून दिलं समोरच्या दिशेने. 9 धावा असतील धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये संपलाय. जिंकण्यासाठी समीकरण असेल उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक असेल 12. जिंकण्यासाठी गरज असेल 13 धावांची. 13 धावा 12 चेंडू. करण जोशी की कडवे, कडवे की करण जोशी, कोणता संघ या स्पर्धेच्या पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल थोडस सहकार्य करा विनंती असेल. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल आणि बॉल चाललाय सर स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय संतोष मगदुमच्या बॅट मधून. 17 धावा धावफलकावरती, 13 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 9 धावांची गरज असेल. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, झेल घेण्याची संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु बॉल चाललाय सरळ डिक्लेअर झोन मध्ये, ज्या ठिकाणी 1 धाव तर निश्चितच प्राप्त होईल आणि सिंगलने धावफलक जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. अजूनही 8 धाव्यांची गरज असेल. येणारे चेंडू शिल्लक असतील 10 चेंडू 8 धावा. करण जोशी संघ मात्र आता सध्याच्या घडीला मजबूत अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. कमबॅक करावं लागेल मंगेश यांना देखील, त्यासाठी मात्र संतोष मगदुम यांची विकेट प्राप्त करणं खूप महत्वाचं असेल. या ठिकाणाहून जरी विकेट आली तरी देखील काहीतरी निर्माण होऊ शकतं, पाहावं लागेल. आणि विकेट येते कोणाची तर संतोष मगदुमची. ज्या विकेटसाठी एवढा आटाटोप झाला होता, ज्या विकेटसाठी हा संघर्ष चालू होता, तो विकेट मात्र प्राप्त होतोय संतोष मगदुम. जशाच तसं प्रत्युत्तर देताना टीट फॉर टॅट, कारण पहिल्या बॉलवरती त्याने त्याला चौकार खेचला होता आणि त्यालाच माघारी धाडून त्याने त्याचा विकेट देखील घेतलेला पाहायला मिळतोय. टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर देताना आपल्याला मंगेश पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. तो एक चौकार, एक षटकार, पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवरती येणारा षटकार सामन्याचं निश्चितच थोडस जे झुकतं माप आहे ते करण जोशी टीमच्या दिशेने झुकवलेलं पाहायला मिळत आहे. हॅलो चेक, 14 धावा. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. 14 धावा असतील धावफलकावरती. अजूनही 8 धाव्यांची गरज असेल जिंकण्यासाठी. 9 चेंडूने 8 धावा, 8 धावा 9 चेंडू. कोणता संघ या स्पर्धेमधला आपलं आव्हान अबाधित ठेवील, कोणत्या संघाला निरोप घ्यावा लागेल पाहावं लागेल. यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी सुंदर फेकी देखील आपल्याला पाहायला मिळतीये. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये क्षेत्ररक्षक आणि दुहेरीने धावफलक जाऊन पोहोचलाय. सध्याच्या घडीला धावफलकावरती धावा असतील 16. 16 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट. संतोष आणि प्रशांत असे सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला असतील, परंतु जमेची बाब म्हणजे जयेशच्या बॅट मधून एक षटकार आलाय. तो जयेश मात्र मैदानामध्ये. दरम्यान आनंद मगदुम समोरच्या दिशेने पाहावं लागेल, सामना फिनिश करतोय आपल्या अनोख्या शैलीमध्ये. आनंद मगदुमने मात्र सामना फिनिश केलाय. जयेश यांच्या षटकारासाठी अशोक पाटील यांच्याकडून 101 रुपयांचं कॅश प्राइज आहे. जयेश आपण ते कलेक्ट करायचं येऊन, कारण एक बॉल फेस करताना त्यांनी पहिल्याच बॉलवरती षटकार खेचला होता. त्या षटकारासाठी एक कॅश प्राइज असेल. हार्ड लक कळवे संघ. अंबाबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी, चला फिल्डिंग लावून घ्या. विपक्ष शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी. लक्षात घ्या, अगदी
5:15 अवधी झाला आहे. आपल्याला ही स्पर्धा वेळेमध्ये पूर्ण करायची आहे. आपल्या सहकार्याची अपेक्षा असेल. प्रत्येकाला आम्ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून नम्र विनंती करतोय मित्रांनो, कारण तुमच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा